जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की, सब संतन की जय। नामदेव महाराजांचा संबंध येतो. नामदेव महाराज पांडुरंगाचे सभासद राहत होते, पण पांडुरंगांना नामदेवाला गुरु करून घे असं म्हणता येत नव्हतं, कारण जगताचे गुरु साक्षात परमेश्वरच आहे, पांडुरंगाच आहे. तरी कसं म्हणायचं, पण मला विचार येत होता. नामदेव महाराज सुद्धा माऊलींची कीर्ती ऐकून होते आणि पांडुरंगाने सांगितले नामा जाणं आळंदीला नागोबाईला भेटून ये. सगळे लोक सांगतात कौतुक तर ऐकून ये. नामदेव महाराजांना आनंद वाटला, आळंदीला आले. आणि मग नामदेव महाराज आल्यानंतर त्यांनी चारी भावनांना खूप आनंद वाटायला पाहिजे, पण आईसाहेबांना थोडा त्याविषयी आनंद वाटला नाही. तीन भावना खुश झाली सगळे, आणि आईसाहेबांनी त्याविषयीच लक्ष दिलं नाही, उत्तर लक्ष दिलं नाही. मूर्तीला आपल्या नामदेव महाराजांची मूर्ती सांगत होते. नामदेव महाराज यांच्यासाठी जेवण होतो, पालक होतो, फार मोठे भक्त वगैरे वगैरे. पण आईसाहेब मुली सुद्धा हलत नव्हत्या, मान सुद्धा हलत नव्हत्या. मग ते अरे आईकडे म्हणे लक्ष तर तिकडे नामदेव महाराज म्हणाले, पण मग ते लक्ष देत नव्हते. कोण आहे नामदेव महाराज? मला माहिती आहे कोण आहे ते, गुरु आहे. त्याला कुठे शिष्य, ते कुठे शिष्य आहेत त्यांना कुठे गुरु आहे. म्हणजे थोडंसं अपशब्द वापरण्यासाठी त्या बोलल्या. नामदेव महाराजांना वेळ वाटलं, सुद्धा सुद्धा इशारा तसाच केला. नाही पण हे नाटकच आहे म्हणे, त्यांना काही गुरु नाही. औरंगाच्या मनात इच्छा होती त्याला गुरु करावं, पण आपण म्हणू शकत नाही, आपल्या समाजाच्या माध्यमातून म्हणून घ्यावं असा विचार त्याच्यामध्ये आलेला आहे. त्यांच्या लिला त्यांनाच माहिती, कारण नामदेव महाराज त्याच्या सहवासात नामदेव महाराजांना कळत नसेल ना. पण कदाचित तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी अशा घटना घडल्या असतील. थोडंसं नाराजी तिथे व्यक्त झाली. गोरोबाकाकडे आता परीक्षा घेऊन आपण करून दाखवू कोण खर्च आहे कोण पक्का आहे. आणि गोरोबाकांना सांगितलं की गाडगाव खर्च दाखवतो, तुम्ही बघू शकता. ते थापटलं म्हणा, हाताने मारणं म्हणा, गुरुत्वाच्या रूपात मारले, ते गवसले, माऊलींच्या मारले, सोपानदेवाच्या मारले, मुक्ताईच्या मारले. नामदेव महाराजांचा नंबर आला. त्यांना थोडीशी नाराजी वाटली, तू उठून घे गाडगाव खर्च आहे खर्च. पंढरपूरला आले पाठवण्यासाठी देवा तू ज्यांच्याकडे पाठवला असता कौतुक करून पाठवला, आणि त्यांना राहायला घर नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, नुसते काय खेळतात, काय मराठी गरवाळ्या काढतात, काय तरी बोलतात, आणि कसले संत कसले भक्त देवा म्हणजे तू काही सांगतोच वाटे का. पांडुरंगाला माहिती होतं सगळे हे लिलाच आहे सगळे हे. तर नामदेवाला मार्गदर्शन भाग आहे, गुरुत्वपूर्ण भाग आहे. आणि एके दिवशी नामदेव महाराज त्या चंद्रभागेच्या काठाने येत होते. तिथे घिसडा आणि घिसडी दोघं होते. दोघीला चूल केली, त्याचं मोठं भांडं होतं, आणि त्या भांड्यामध्ये ते शिजवायचं होतं. पूर्वी बाई विचारते नवऱ्याला काय शिजवायच्यामध्ये, आणि ते बोकड आहे ना म्हणजे ते बोकड कापून टाक त्याच्यामध्ये. तिने तिथंच बोकड कापलं. नामदेव महाराजांनी पाहिलं बोकड कापून टाकलं भांड्यामध्ये. तिने बोकड आज काय भांडं काही भरलं नाही म्हणे, आता काय कापून टाकलं हे चालेल छोकरं म्हणे, ह्याला कापून टाकलं. नामदेव महाराज तिथून चालले. नामदेव पळत सुटले, असे पळत सुटले पळत पांडुरंगाच्या मंदिरात आले. आणि देवा देवा काय झालं, आता तर काय ती घिसडी पाहिजे ते देवा. अरे ही घिसडी तर तिथं होता म्हणजे बोकड कापायला, तिथं कसं काय घिसडी आला. आणि बाजूला पात्र रुपये ते घिसडी नाही. आता ह्यांच्या लक्षात देवा तुम्ही होते म्हणजे ते तुला ओळखू आलं का नामा नाही होतं.
याचा अर्थ असा आहे की तुला गुरु नाही. मग तुला गुरु कोण करावे, गुरु घेतल्याशिवाय तुला फरक कळणार नाही, लक्षात येणार नाही. मग नामदेव महाराज गुरुच्या शोधात निघाले. सांगितलं पुढे जा, इकडल्या भागात जा, तिथे रक्त काम झालं आहे आपल्याला माहिती आहे. तिथे विश्वनाथेच्या महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून लांब झोपले होते. पाय झोपले होते. मग त्यांनी सांगितलं अरे असं कसा पाय ठेवून देवावर झोपला. मग त्यांनी सांगितलं मग काय पाय झोपला. देवा विना ठाव रिता कोणी आहे, विचार लिपा आहे नामदेवा. अरे नामात देव द्यायची जागा आहे का. पण नामदेव महाराज पाय उचलला, दुसरा तिसरा 10-12 किल्ली तिथे तयार झाले. त्यांच्या लक्षात आले 100% हे आपले गुरु त्यांचे पाय धरले आणि विश्वनाथेचा त्यांचे गुरु झाले. कोण आहेत विश्वनाथेच्या. माऊलींचे शिष्य कोण, मुक्ताई. मुक्ताईचे शिष्य कोण, विश्वनाथेच्या. आणि विश्वनाथेच्याचे नामदेव. माऊलीचे नाही शिष्य, माऊलीचे शिष्य मुक्ताई आणि मुक्ताईचे विश्वनाथेच्या आणि त्यांचे नामदेव महाराज. म्हणजे अशी शिष्य परंपरा झाली. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानदेवा पाहता डोळा नामदेवा, हर्ष झाला घट्ट धरीने पाय, तो तुझा दास श्री गुरुराय. माऊलीला श्री गुरु म्हणतात ते. असो अशा प्रकारची ती कथा आली. मग तिथून गुरुपद मिळाल्यानंतर शिष्यपद स्वीकारल्यानंतर आनंदाने पळत होताना बार्शीला आली. बार्शी भगवंताची बार्शी म्हणते ना ते तिथे. आणि नामदेव महाराज द्वादशी सोहळ्याला बसले. अंबरीश ऋषीने तिथे द्वादशीचा कार्यक्रम केला. असा उल्लेख आहे भगवंताची बार्शीच्या नंतर. अंबरीश ऋषीसाठी ऋषीने गर्भ असं आहे. ऋषी समठी ऋषी ते कोणते ऋषी होते, दुर्वास ऋषी. त्याच्या पाठीमागे सुदर्शन वगैरे लागला अशी घटना तिथे सांगितली जाते. या ठिकाणी नामदेव महाराज द्वादशी सोहळ्याला बसले. आणि जेवतात तर काय झालं, ताटातली पोळी घेऊन पुत्र पळाला. आता नामदेव महाराज काय केले, तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे लागले. तूप घेत आणि पुढे गेल्यानंतर लक्षात आले की पुत्र नव्हतं भगवंताच होते. असं का घडलं. तर त्याच्या अगोदर जेव्हा नामदेव महाराज पंढरपूरमध्ये आपलं ताट घेऊन भगवंताला जेवायला दाखवायला गेले होते, असं कथा बाहेर चालल्यामध्ये एक भूक लागलेला माणूस त्या पायऱ्यावर बसला होता. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारामध्ये पायऱ्यावर बसला होता. आणि त्याने नामदेवाला म्हणजे मला फार भूक लागली, मला जेवायला दे. तर नामदेव महाराज असं म्हणाले की बाबा देवाला दाखवून येऊ दे आणि उठल्यानंतर तुम्हाला खायला दे. हे गुरु होण्याच्या अगोदर. आता देवाला दाखवायचं पुढे होतं. कुत्र्याने पुढे उचलली आणि नुसती कोरडी पुढे खातो का, तुपास एक खा. एवढा मोठा फरक पडला. गुरु नव्हते तेव्हा देवाला दाखवल्याशिवाय येणार नाही. आता गुरु झाल्यानंतर देवच कुत्र्यामध्ये जे जायचा कुत्रा जे जे भेटे होत ते. आणि त्या कुत्र्याच्या पाठीमाग वाटी घेऊन लागले, देवाची वाट बघितली नाही. म्हणजे आपल्या लक्षात राहू का आपला जर भाव पक्का झाला ना तर आजही आपल्याला माहिती आहे कर्माबाईची बिना स्नानची बघून झाला. भागवतीच्यामध्ये कथा आहे. आपण असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, प्लान झालं पाहिजे, सुचिरभूत झालं पाहिजे. कशाने सुचिरभूत होणार आपण. चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, उस डोंगा परी रस नवे डोंगा. म्हणजे आपला भाव शुद्ध झाला तर सगळं सोपं आहे. आपण नेमकं शरीराला स्वच्छ होत राहतो म्हणून मात्र तसं करून जातो. भावी नदेव नकळी संध्या भाव गळ्या कळी आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता जासी सर्व आहे, तुझी चिंता जासी सर्व आहे. नको खेद करो कोणत्या गोष्टीचा, नको खेद करो कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाण नसे, पती लक्ष्मीचा जाण नसे. हरिमुखी गाता हर हरी चिंता, हरिमुखी गाता हर हरी चिंता. आवडीने भावे हरिनाम घ्यायची, तुझी चिंता द्यायची. सर्व जे काही करायचं भगवंताच्या आवडीनं करायचं, प्रेमाने करायचं, भक्तीपूर्वक करायचं, दाखवण्यासाठी करायचं. कुठल्याच गोष्टी दाखवण्यासाठी करायच्या आहेत. कारण देवाला कशाची कमतरता नाही, कशाची फक्त प्रेमाची कमतरता आहे. कारण आता सगळं त्याच्याकडे, लक्ष्मी त्याच्या पायाजवळ आहे, तुम्ही त्याचा भांडार काय देणार असं. मी दिलं म्हणायचंच नाही, द्यायचं अंतकरणातून द्यायचं. त्याला सगळं करतो कोण दिले कुठला आहे. अशा प्रकारे भाव घेऊन करायचं. आणि हे भाव नामदेव महाराजांमध्ये 100% प्रकट झाला. कुत्र्यात सुद्धा देव पाहू लागले. अशा प्रकारची कथा तिथं आलेली आहे. असो मग ते पंढरपूरला आले, पांडुरंगाच्या सहवासात परत नेमकं लागू लागले.
त्र्यंबक पंत नावाचं एक व्यक्तिमत्व होतं, अतिशय सुंदर होतं, पण भयंकर घमंडी होतं. बायकोशी नीट वागायचं आणि बाहेर त्यांनी झालेलं व्यक्तिमत्व होतं. पण घरच्या माणसाला वाटायचं की ह्याला कुठेतरी कृपा करावी आणि परत यावं आणि याला ज्ञानोबाच परत करू शकतात, आणू शकतात आपल्या संसारामध्ये वापस. माऊलींच्या कथेमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण चालू असताना माऊली त्या विषयी वाचायचे आणि त्याचा अर्थ पण सांगायचे, प्रसाद करायचा पद्धतीचा. आणि त्या बायका म्हणून त्या तेवढं पंधरा झुकून त्यांच्या प्रतिमध्ये आणलं. कळत नकळत समाधी अवस्था लागली, माऊलीचे पाय झाले आणि त्या त्र्यंबक वापरण्यामध्ये बदल झाला, अशी आख्यायिका त्याच्यामध्ये पाहायला म्हणजे. पुढेच एक निर्मलानंद नावाचे व्यक्तिमत्व होतं. अफाट निंदा करायचं माऊलीची, सनेशाची पोरायचं नाशायचं नाट्य करतात, चमत्कार करतात, जागृतपणा करणारे वगैरे वगैरे म्हणायचा तो. आणि एके दिवशी बळजुबरीनं त्याला त्या कथेमध्ये बसल्यानंतर माऊली जो महाविष्णू दिसू लागले आणि समोरचे जे श्रोते आहेत त्याच्यामध्ये सुखमुनी दिसत आहेत, महर्षी व्यास दिसत आहेत, सगळे मोठे मोठे नारद मुनी दिसत आहेत. आणि त्याला ते आश्चर्य वाटलं, असं कसं काय होऊ लागलं. आणि त्यांना सगळ्याच माऊलीचे पाय धरले, माऊली त्याचा उद्धार केला, त्याच्यातही परिवर्तन होऊन गेलं. थोडक्यामध्ये माऊलीकडे येणारा माणूस कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही, माऊलीच्या कथेत येणारा परत जात नाही. थोडी ताकद त्याला मिळते. कारण सगळ्या संतांचं म्हणणं आहे, ज्ञानदेव हे चिला पाया ते काय बोले महाराज कोणी पाहिली तुकामुळे ते सुखा काय राही समाधान चिंताच्या. ज्ञानदेवापाशी आनंदी आनंद नाचतो गोविंद कीर्तनासी. नामा म्हणे आनंद अलंकापुरी काही दिवस राही राहू दे. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांत घ्या. चला आनंदीला जाऊ ज्ञानेश्वर तुला पावतील संताचे रूपी संतोषाचे. ज्ञानोबाईकडेच का द्यायचं, कारण प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. संजीवन समाधीमध्ये आहे तर आणि जगाच्या कल्याणासाठी कुठल्याही जाती जातीचा कोणत्या कुठल्याचा काही भजतिया भावे शरण जात वेणी. भजतिया भावे शरण जात वेणी. वाढीत से तुटी जन्मव्याधी. जन्मव्याधी वाढीत से तुटी जन्मव्याधी. कुठल्याही भावनेने जा माझं कुठे गेल्यानंतर शंभर उद्धाराचे घरी डोळे पाहुणचे झगडे घ्या करायचे, विहिरीकडे या पैसे सुवर्ण हो लोकांना पैशाचं भांडण जरी झालं तर स्पर्श झाला सोनं होतं. तसं ज्ञानेश्वरीकडे आहे पाण्याकडे कुठल्याही भावनेतून तुम्ही आला तर कळत नकळत आपला उद्धार होऊन जातो. अशा प्रकारे विमानाचा त्र्यंबकाचा अनेकांचा उद्धार होऊन गेला. अशा गोष्टी झाल्यानंतर अशा अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण वगैरे झालं, लोकांना दिली. आणि माऊलीने ती इच्छा व्यक्त केली निवृत्तीनाथाकडे की दादा मला असं वाटतं की आपण पंढरपूरला पायी यात्रा काढावी. पायी यात्रा काढते दिल्ल्या काढतो ना आपण, तर आता प्रारंभ माऊलीने केला. ज्ञानदेव रचिला पायावर आणि माऊलीने परवानगी देऊन टाकली त्याला. ठीक आहे म्हणे, जो पंढरपूरला जायला काय चार लोक येणार असेल, भजन कीर्तन होणार असेल तर करावे. तेव्हापासून काय झालं, पंढरीची वारी आहे माझी घरी, पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कणकरी देवता सगळं माहिती आहे. सगळं पंढरीची जारी संसार यात्रेला आपण जात असतो. आता नामा आणि ज्ञाना नामदेव महाराज भक्तीचे आणि माऊली सुद्धा अधिकार पुरुष आहेत. पांडुरंगाचे लाडके भक्त होते दोघं हे. तर पांडुरंगाच्या मनात आले थोडंसं यांना करून दाखवं यांच्यासारखाही कोणीतरी भक्त असू शकतो किंवा कदाचित त्यांच्यापेक्षाही मला प्रिय असू शकतो. म्हणजे माणसाला कळत ताकद घालण्यासाठी असे किंवा आणखी काही आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी असे. आणि नामदेव महाराजाला आणि नामदेव याला माऊलीला माऊली पांडुरंग म्हणाले आपण थोडासा लपंडाव खेळू मध्ये. म्हणजे देवाला सुद्धा खेळणं आवडतं बघा, खेळ मांडीला मग खेळत जातो. पण आपण खेळतच नाही. आपले खेळ कसे असतात, कोपरे काढायचे, हे पुढे जा मागे सा माझ्या जागा नाही, आता हात फळांना गडला दिसला असे खेळ नाही खेळायचे. यारे यारे मस्त असं पुढेच्या असा खेळ खेळायचा. त्यांनी खेळ खेळत होते. खेळता खेळता पांडुरंग लपले आणि शुद्ध त्याच्या पाठीमागे आले. आणि कुठे लपले पांडुरंग घेऊन सावता महाराजाकडे गेले. सावता महाराजाकडे माझ्या तुला पोटामध्ये घेऊन गेले मला पटकन. त्यांनी पोट चिरलं, त्याच्यामध्ये जाऊन देव बसला. आणि दोघं बघत बघत आले, कुठे तर देव सापडे ना. सावता महाराजाकडे आले, अरे आमचा देव दिसला का, देव दिसला का. तो झाला परिचय नव्हता. आणि सावता महाराजाचा देव तिथून पितांबर बाहेर आला होता. आणि म्हणजे देवाचं पितांबर आहे. देव कुठे बघा, तुमच्या तर मनात आहे, डोक्यात आहे. सावता महाराजांच्या पोटात आहे देव. आणि मग यांच्या लक्षात सावता महाराजांना नमस्कार केला. आपण एकदा त्यांचा दिवस करूया. सावता महाराज सोनता बाहेर काढला, देव देवचं बाहेर आले आणि माऊलींच्या आग्रहावरून पुन्हा सावता महाराज दिंडी वारी सुरू केली. अशी पण आख्यायिका त्याला वाचायला मिळते. पुढे गुरुबा काकांची कथा येते. गुरुबा काकांना दोन बायका होत्या, संती आणि रामी. संती आणि रामी दोन बायका होत्या. पहिलीला पण वाद झालं नव्हतं.
आलो होते तुडूर गेलो होतं आपल्याला कथा माहिती आहे आणि नंतर मुलगा झालं नाही का झालं नाही कारण तिने शपथ घातली माझ्या अंगाला हातावर पांडुरंगाची शपथ केली आणि दुसरं लग्न केलं तिला सगळं लग्न झाल्यानंतर बाप काय म्हणाला माझ्या संतीला जसं सांभाळेल तसंच राणीला आपण सांभाळ किंवा विठ्ठलाची आहे आता तिला हात लावायचा नाही हात लावायचा नाही रात्री दोघी बायका बाजूला झोपल्या अंगावर हात टाकून घेतला जाग आला हातात पिढून टाकली विठ्ठलाच्या अंग तुटली म्हणून आता सावधचा गोरा करायचा संसार चालवायचा कसा पांडवाला चिंता पडली आपल्या दुखत्या हात तुटले संसार कसा चालणार दोन बायका यांचं पोट कसं भरणार रुक्मिणीला सांगितलं अगं तू कुंभारी नव्हती म्हणजे का बरं असंच गोरबा कपड्याच्या घरी आपल्याला जायचं आहे मी कुंभार होतो तू कुंभारी गरुडाला बोलवलं गरुडाला आनंद वाटायला बरेच दिवसांचा काम मिळालं कारण भक्ताला जायची सगळी बसून कंटाळे ना ड्रायव्हर लोकांना सुद्धा बघा दुसरा आपण बसून राहिला कधी साहेब सांगत गाडी तरी नाही पडणार असं वाटतं त्याची सवय तर तेच वाटतं आता आमच्या माऊली किती वेळ पेटी वाजली तरी आम्ही नसतो त्याला वाटतं ना महाराज कधी येतात कधी सुरू करू तुम्हाला हे वाटतं ना तसं तुम्हाला हे वाटतं प्रत्येकाला आपल्या घरात असते मात्र त्या गरुडाला आनंद वाटला त्याने सांगितलं देवा काय आपले आहे देवाने सांगितलं हे गाढवा हा काय म्हणतो देव अरे गाढव हो मी गाढव हो गाढव म्हणजे काय गोरबा काय घरी जायचंय मी कुंभारी होणार आहे आणि तू गाढव तुझ्या पाठीवर बाकी आणायचा कोण झालं गरुड गाढव झाले ते कुंभारी झाले गोरबाच्या मध्ये घरात मडके गाडगे तयार होणे आनंद वाटला आणि नामदेव महाराजांनी माऊलीने पाहिलं विठ्ठलच दिसेना मग इथं कुठे गेलं पंढरपूरमध्ये नुसती मूर्ती दिसून लागली पांडुरंग कुठे गेला माऊलीने पाहिलं डोळे बंद करून आले म्हणजे गुरुबाच्या घरी गेले आणि माऊली जेव्हा त्यांना घेऊन आता आमच्या महाराजांकडे संत माऊली संत गुरुबाच्या घरी आली तेव्हा पांडुरंग रुक्मिणी गरुड पळून निघून गेले अशा प्रकारची कथा तिथे गेले थोडक्यामध्ये भगवंत आपल्या भक्तांची काळजी घेतो असं आपल्याला सांगायचं आहे पुढे गुरुबा काका नामदेव महाराजांसोबत आणि माऊलीसोबत पंढरपूरला आले आणि पंढरपूरमध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं आणि त्या कीर्तनामध्ये असा रंग भरला नामदेव कीर्तन करेन पुढे नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी जणी म्हणे बोला ज्ञान देवा अभंग जणी म्हणे बोला ज्ञान देवा अभंग जणी म्हणे बोला ज्ञान देवा अभंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पांडुरंग जरी म्हणजे बोलला ज्ञानदेवा पांडुरंग बोलता कीर्तनी भरला लागला नाचता नाचवा देवाचा गळा पितांबर सावध यायचा पुढे कबीर देवाचा पितांबर गळा एवढं बेहोसून देऊन नाचू लागला त्या कीर्तनामध्ये माऊली गायक करू लागले आणि नाचू लागले देव आणि सगळे लोक नामदेव महाराजांना टाळ्या वाजवा आणि गोरबा काकांना लक्षातच नाही आपल्या हातात तुटलेले येतं आणि त्यांनी तुटके हात वर केले टाळ्या वाजवायला सुरू केली आणि त्यांना हात तुटले मला म्हणून ते आपल्या हात करून टाळ्या वाजवायच्या आपल्याला हात तुटायची गरज नाही आपल्याला हात दिलेली आहे पण फुटकीकडे हातात मग याचं वर त्याचं वर त्याला शाप ह्याला मार त्याला मार तिकडंच हात जाणार कोणी खऱ्या हाताने तिची किंमत करेल म्हणून कीर्तनाला तिथे टाळ्या वाजवायच्या लक्षात आले का कारण आपल्याला हात येत ना लोक तिकडे फुटत राहतात असा हल्ला तसा करा हे सांग ते सांग ह्याचं नुकसान कर त्याचं नुकसान कर ते करणारच नाही खातं आणि इथे भगवंताकडे आलेले असतात म्हणजे तुटक्या हाताला हातात करू शकतात त्या हाताला फुटले असून त्या हाताला पुढे वाक्य डोळे असून सुद्धा माणसाला दिसत नाही बरं म्हणून तुकाराम म्हणतात तुला गेला जाऊ ज्ञानेश्वर आपण डोळ्यानेच पाहतो पण दिसत नाही समोरच असतं पण दिसत नाही आपल्याला ही वस्तुस्थिती आहे बरं का आता मला उदाहरण सांगा तुम्हाला तुमच्या बरोबरचे मी तुमच्याच बरोबरचे आम्हाला जे अभ्यासक्रमाला पुस्तक होती तीच पुस्तक तुम्हाला असतील ज्या प्रश्नपत्रिका होत्या आम्हाला त्याच तुम्हाला असतील त्या प्रश्नाला तेच असेल अभ्यासक्रम तोच असेल तो पण अधिकारी झाला तुमच्या डोळ्याला दिसलं नाही फळ्या वगैरे तुम्हाला पुस्तक दिसलं नाही का तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसलं नाही का तुम्हाला अभ्यास करता आला नाही का पण नाही केलं ना डोळ्याला दिसून सुद्धा मी नाही केलं पण ज्याच्या डोळ्याला दिसलं त्याला स्वीकारलं तो अधिकारी झाला कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे डोळे असूनही दिसत नाही जवळ बसूनही मिळत नाही जवळ ऐकून भेटे ना हे काय घडतं आपल्याला कारण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही
सगळ्याला शिकवणारे चांगले, घडवणारे चांगले, सगळ्यात साधन तेच असतं, पुस्तकं असतात, मर्दन असतो, विना असतो. पण काही लोकांना शिकवतात कारण अंतकरणातून त्याच्याकडे बघतो आणि भविष्याकडे बघतो की मला काय होईल भविष्यामध्ये, म्हणून डोळ्याला असून सुद्धा माणसाला समजलं जातं. तसा हात असून सुद्धा भक्ती करत नाही. हाताचे करणे का बाह्याचे चांगले ते होईल कालं करायचं हाताला, कारण आपल्याला करता येतं म्हणून करायचं. हत्तीला वाघाला आपल्याला करता येत नाही, आपल्याला करता येतं. या शरीराला परिवेळ सगळा भाव करून राहावं, सवय लावून टाकायची आणि त्या सवयीप्रमाणे हात हलवले आणि त्यांना हात कुठले जय. पुढे पांडुरंगाच्या परवानगीनं नामदेव महाराजांसह, ज्ञानेश्वर महाराजांसह ही सगळं संत मंडळी भारत भ्रमण करायला यात्रेला निघाली. पहिले तिथे असं सांगितलं जातं की औंध्याला आले. औंध्याला जेव्हा भजन चालू होतं तेव्हा पुढच्या बाजूला आवाज येऊ लागला. मग त्याची ब्राह्मण मंडळी बाहेर आली. त्यांनी सांगितलं की पाठीमागे जाऊन भजन करा, म्हणजे आम्हाला त्रास होऊ लागलायचा. नामदेव महाराज पाठीमागे आले आणि भगवंताला ते राहवलं नाही. कुठल्या औंध्यातल्या भगवंताला महादेवाला राहवलं नाही. त्यांनी काय केलं, फिरविले देऊळ जगा माझी गाणी, फिरविले देऊळ जगा माझी गाणी, फिरविले देऊळ जगा माझी गाणी. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, वरियले उंडी दरसिले जाने, वरियले उंडी दरसिले जाने. साक्षात भगवंतानी मंदिर फिरवलं, जगाच्या पाठीचा आश्चर्यकार घडलं बरं का. तरी आंबेला गेलं तर बघा नंदीश्वरी पेकड आहे, पुष्कर त्याचं स्नान प्रत्येक पाठीमाग आहे आणि मंदिराचं पण विरुद्ध बाजूला आहे. मुख्य द्वार पाठीमाग आहे आणि मंदिरच फिरवलं फक्त गाभारा थोडा आणि बाकी तिथल्या तिथे नंदीशच सोडून दिलं. जगाच्या पाठीमागचं मोठं कधीच घडत नाही, तिथं घडलेलं आहे. म्हणजे भगवंत आपल्या भक्तासाठी काही बघतो, आपल्या भक्ताचं मोठेपण टिकवण्यासाठी, त्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी 100% सांभाळतो. भक्ती करणं अवघड नाही, सोपं आहे. फक्त आपल्यातला मीपणा टाकून दिला पाहिजे आणि भगवंतासाठी केलं पाहिजे, अंतकरणातून केलं पाहिजे, दाखवण्यासाठी म्हणून ती कधी झाली असो. आता ही मंडळी पुढे माहूरला आली. माहूरकडून पुढे ओंकारेश्वर ब्राह्मणपूरकडे निघाले. जाताना सातपुड्यामध्ये हारपाल नावाचा एक व्यक्ती होता, तो वाटमारी करायचा. वाटमारी करायचा पण वाटमारीतून आलेला हिस्सा सुद्धा भक्ती मार्गावर काही हिस्सा खर्च करायचा म्हणजे करायचा. आणि ही संत मंडळी सगळी त्या हारपालच्या घरी आली. लोकांनी सांगितलं काही काही फळ सामान करतात बरं का, त्यांच्याकडे तुम्हाला सगळे मिळतात. असं नाथ महाराज पाटील ना, जा नाथ महाराजाला राग आला, तुला पाहिजे त्या मिळून टाकून नाथ महाराजाला रागच होऊ शकत नाही. फळ सापडे करतात भक्ती कथा आहे. कोणत्या सांगितलं तुम्हाला मुक्काम करायचं ना, हा फार मोठा भक्त आहे देवाचा आणि तो सगळ्यात मोठा गुल होता, डाकू होता, चोर होता आणि त्याच्या घरला संत मंडळी आली. आता हारपालाला चिंता वाटत आहे, बापरे संत मंडळी आपल्या घरला आली. कधी कधी वैयक्तिक दुष्ट माणसं असतात ना, त्यांच्याकडे चांगला माणूस गेला तर त्याची व्यवस्था कोणीच करत नाही. त्याला वाटतं माझे पाप धुवून जाते, माझ्या एवढा चांगला माणूस आहे ना, माझ्या तिथे चांगला गुण फार प्रयत्न करतात. अनेक ठिकाणी आपल्याला बोलतात देवीला जा, पाय पदयात्रा करत असताना वगैरे लोक थोडंसं कोणाकडे पाठवतात. त्यांच्या घरात कोंबडी वगैरे असतात, आपण त्यांच्या मोठ्यानुसार एवढी पळापळ करतात. चहा पाण्याची घेते, एखादा माळकरी माणूस करणार बोलतो, तो माणूस करतो, असं घडत असतं. आपली समजावून बसली, आता काही खायला करायला घरात नाही, मग हा गेला वाटमारी करायला. आता वाटमारी त्या रस्त्यावर कोणीच येणार ना. आता चिंता कुणाला पडली, विठ्ठल चिंता आपल्याला काय करायचं म्हणे. आपली संत मंडळी त्याच्या घरी जाऊन बसली आणि ह्याला जर कुणी चोर त्यांना चोराला जर एखादा सावकार नाही मिळत, कुठून खाऊ घालणार आहे म्हणून. आणि विठ्ठल रुपयाने चोर धरला. आपलं काय झालं, धनपाल झाले, धनपाल. आणि पहिली गाडीवर रुपये निघाली, अंगावर दाग दागिने. त्या हातपालानं पाहिजे तर नेत असं आडवली गाडी त्यांची आणि गाडी उभी करा, ती उभी केली. म्हणजे दागदागिने घेतली, एवढं मारलं विठ्ठल रुपयाला या धनपाला. अंगावर बळी उठेपर्यंत मारलं आणि ते सगळं सोनं घेऊन गेला, बाजारात गेला, खरेदी केली. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांना मस्त पंचपक्वानं खायला बसवले आणि ते धनपाल पण मार खाल्ल्याने पंक्तीमध्ये बसलं. मग येऊन विचारते त्याला हातपात, हे रस्त्यात मारलं, इथं कसं काय बसलास, इथं कसं पंक्तीला बसलास. तेव्हा ज्ञानोबाने सांगितलं, अरे बाबा तू फार भाग्यवंत आहेस, तुला काही मार खाल्ला तिसरा कसो साक्षात पांडुरंग म्हणाला. आणि पांडुरंगाने त्यांना दर्शन केलं. अशा प्रकारे त्यांचा नमस्कार झाला, उद्धार झाला आणि त्या हातपालांच्या ऑप्शन माऊलींची संगत झाली, माऊली सुद्धा झाला. आता पुढे ही मंडळी दाहला तीर्थी इंदोरला आली.
इंदोरमध्ये कमलाकर नावाचा एक भक्त होता. त्यांच्याकडे जेवायलाची मंडळी बसली तर योगावर त्यांच्या मुलाला सर्पदंश झाला होता आणि मुलगा वारला होता. पण संत मंडळी घातल्या त्या मुलाला झाकून ठेवलं आणि जेवायला वाढलं. तर मुक्ताई म्हणाली, अगं बाई म्हणजे आता तुझा मुलगा खेळत होता बाहेर म्हणजे सकाळी आल्यावर त्या मुलाला बोलवलं जेवायला. पण मुलगा तर मेला होता समुद्रोशानं सर्पदोषानं. ते नाही नाही काय बाहेर खेळायला का बाहेर असं कसं खेळायला बाहेर जातो मी बोलवते म्हणे. आणि मुक्ताई दरवाजात आल्या आणि जोरात हाक मारल्या आणि ये म्हणे लवकर जेवायला. तिथे वेळेला मुलगा लेकराचा उठला आणि कोणती घेऊन बसला असल्या कमलाकराच्या मुलाची कथा येते. पुढे उज्जैन आले, निर्मंगलाचा उद्धार झाला, सिद्धदुर्गला आले, गुजरातमध्ये त्यांची प्रतिमूर्तीची ही आहे तिथे देवूतीची सद्गती प्राप्त होण्याचं स्थान आहे. तिथे काही दिवस राहिले. आता एक पूर्ण मंडळी मारवाड प्रांतामध्ये आली. मारवाड प्रांतामध्ये कोलंदस म्हणून गाव आहे. तिथे नामदेवची तत्व आपण आज सुद्धा प्रसिद्ध आहे. नामदेव महाराजाला फार तहान लागली आणि त्यांनी सांगितलं मला तहान लागल्या. माऊली म्हणाली मी पाणी आणतो आणि लघिमा शक्तीच्या माध्यमातून छोटं स्वरूप धारण केलं माऊलीने. माऊली विहिरीमध्ये उतरले आणि पाणी पिलं. नामदेव महाराजांना म्हणाले तुला उंदरीत पाणी आणतो. नामदेव महाराज म्हणाले मी पाणी तुमच्या उंदरीतून पिणार नाही माऊली, मला पाणी पांढरणानेच पाजवावं लागेल. आणि भक्तीची ताकद एवढी मोठी बघा की एवढी गर्दा केला, एवढा गर्दा केला, एवढी भक्ती केली, एवढी आठवण केली पांडुरंगाची. साक्षात पांडुरंग प्रकट होऊन त्या विहिरीमध्ये पाणी फुटलं. आता नामदेव महाराज म्हणाले की माऊलींची ताकद फार मोठी आहे, की विहिरीत जाऊन पाणी सूक्ष्म ध्यानाने पाणी पोहणारे. पण माऊली काय म्हणाले, नामा माझी ताकद मोठी नाही, तुझ्या भक्तीची ताकद मोठी आहे. मी शक्तीने एकटा पाणी पिणार हो, पण तुझ्या भक्तीमुळे हजार लोकांना कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे. म्हणून शक्तीपेक्षा भक्ती मोठी, म्हणजे योगापेक्षा भक्तीचा मार्ग मोठा. हे तिथे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि नामदेव महाराजांच्या लक्षात आले की ज्ञानेश्वर महाराज साक्षात महाविष्णूचा अवतार असताना सुद्धा स्वतःकडे मोठे पण घेत नाहीत, माझ्यासारख्या भक्ताला मोठं म्हणतात. म्हणून माऊली मोठे का नामदेव महाराज मोठे, आपल्याला याचा शोध घेण्याचा अधिकार नाही का फरक करण्याचा अधिकार नाही. हरी मोठा का हार मोठा, हरियाला भेद नाही का कोणा यार, ते आपल्या अख्तरीचे विशेष नाही. तर सगळे आमच्यापेक्षा मोठे म्हणायचं नमस्ते चालायचं.